स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या तुमच्याच लाडक्या YouTube चॅनलमध्ये। वर्षभर तुम्हाला एकादशीचं व्रत करण्याची खूप इच्छा असते, पण तुमच्याकडून ते पूर्ण होत नाही का? आणि तुम्हाला ह्या 24 एकादशींचं फळ एकत्र हवं असेल आणि तुम्हाला एकादशी करण्याची इच्छा देखील असेल, तर तुमच्यासाठी आलेली आहे ही एकादशी। त्याचं नाव आहे निर्जला एकादशी। ही निर्जला एकादशी का साजरी केली जाते, त्यामागचा हेतू काय, निर्जला एकादशीचं आणखीन एक नाव आहे ते काय, आणि निर्जला एकादशीमुळे काय लाभ होतो, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत बघा आणि अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशींपैकी सगळ्यात जास्त पुण्यदायी आणि फलदायी अशी असलेली ही निर्जला एकादशी। 6 जून रोजी तुम्हाला ही निर्जला एकादशी करायची आहे। याबाबतचा विधी, पूजा याची गोष्टींची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। पण सर्वात अगोदर निर्जला एकादशी आणि त्याच्या मागची जो इतिहास आहे तो आपण जाणून घ्यायला हवा। निर्जला एकादशी ही ज्येष्ठ मासामधील सर्वात महत्त्वाची अशी एकादशी आहे। भगवान विष्णूंना समर्पित असणारी ही एकादशी भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते। आता त्यामागं काय आख्यायिका आहे किंवा ह्याचं मागचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला आता सांगूनच टाकते। पौराणिक कथेनुसार पांडवांमधील सर्वात बलवान असा भीमसेन, त्याला एकादशीचे व्रत ठेवायला जमले नाही। व्यास ऋषींनी त्याला म्हणूनच निर्जला एकादशीचे व्रत धरण्यासाठी सांगितले, जेणेकरून बाकी सर्व एकादशींचे पुण्य ह्या एकादशीमध्येच भरून निघेल। जो कोणी हे निर्जला एकादशीचे व्रत करेल तो पापापासून मुक्त होईल, तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि आरोग्याची भरभराट होईल। आता तुम्हाला जर निर्जला एकादशीचं व्रत ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यवस्थित स्वच्छ असं स्नान करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे। त्यांच्या मूर्तीला अथवा प्रतिमेला तुम्हाला पुसून आणि स्नान घालून त्याची पूजा अर्चा करायची आहे। देवाला फळे पुष्प अर्पण करून तुम्हाला न चुकता सकाळपासून उपवास पकडायचा आहे। कुणाला कोणतेही फळ अथवा जेवण देखील करायचे नाही आणि पाण्याचा एक घोट देखील तुम्ही प्राशन करू शकत नाही। दिवसभर तुम्ही हरिनामाचा जप करू शकता। त्याबरोबरच तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनाम जर वाचनासाठी जमत असेल तर तुम्ही त्याचे वाचन करायचे आहे, अथवा ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ते मोबाईलवर देखील ऐकू शकता। पण या निमित्ताने तुम्हाला श्री विष्णूचे नामस्मरण करण्याची एक चांगली संधी मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम वाचल्याशिवाय राहूच नका। यानंतर तुम्हाला पिंपळाच्या आणि तुळशीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे। गरजूंना तुम्हाला अन्नदान करायचे आहे। लक्षात ठेवा, तुम्ही हा उपवास करत आहात त्यामुळे या दिवशी तुम्ही क्रोध, खोटारडेपणा आणि मांसाहार करायचा नाही। आपण उपवासच पकडणार आहोत त्यामुळे आपल्याबद्दलचा तर विषयच नाही, पण घरामध्ये देखील तुम्हाला या गोष्टींचं पालन काटेकोरपणे करायचं आहे। फलप्राप्ती हवी असेल तर ह्या नियमांचं आपल्याला पालन करावंच लागेल। निर्जला एकादशीबद्दलची ही झाली तात्पुरती अशी माहिती। आता निर्जला एकादशीची तिथी काय आहे ते आपण पाहूया। 6 जून रोजी दुपारी 2:15 ह्याचा प्रारंभ होणार आहे आणि 7 जून रोजी पहाटे 4:47 ह्या एकादशीची समाप्ती होणार आहे। हा एकादशीचा उपवास जर तुम्ही धरला असेल तर दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। या दिवशी तुम्हाला व्रताची सांगता करायची आहे आणि सात्विक अन्न भोजन करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला त्याचा ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:02 ते 4:42 असणार आहे। या दिवशीचा विजयी मुहूर्त तुम्हाला 2:39 ते 3:35 असणार आहे। निशिता मुहूर्त हा 7 जूनला मध्यरात्री 12 ते 12:40 या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, कोणत्या विधी करायच्या आहेत, आणि या दिवशी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, जे की तुम्हाला अतिशय फलदायी ठरणार आहे। तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील विष्णू सहस्त्रनामाचं जर पठण केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये पैशाची आणि धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही। पण अगदीच जर तुम्हाला नेहमीच्या तुमच्या आयुष्यामध्ये हे जमणार नसेल तरी देखील तुम्ही उद्याच्या म्हणजेच येणाऱ्या 6 जूनला तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवशी ह्या जर पूजा अर्चा केल्या तर निश्चितच त्या दिवशी तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचे फळ एकाच दिवसामध्ये मिळणार आहे। फक्त त्यासाठी तुम्हाला सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल। या सोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही या निर्जला एकादशीच्या दिवशी कामधेनू गाय तुमच्या गायीची जी प्रतिमा आहे किंवा मूर्ती आहे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू शकता।
कामधेनू गाई, जसं आपण म्हणतो की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात, त्याचप्रमाणे जर तुम्ही कामधेनू गाईची जी मूर्ती असते ती जर तुमच्या घरामध्ये आणली तर तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची टंचाई ही पूर्णपणे बरी होते किंवा कमी होऊन जाते. त्यानंतर अतिशय पवित्र असणारी तुळस जी आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये असते, ह्या तुळशीचं रोपटं तुम्हाला आजच्या या दिवशी म्हणजे 6 जूनच्या दिवशी आणायचं आहे आणि पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यावरती तुम्हाला हे तुळशीचं रोपटं लावायचं आहे. तर ही झाली स्मार्त एकादशीबद्दलची संपूर्ण माहिती. या गोष्टी व्यवस्थित जाणून घ्या, समजून घ्या आणि जर तुम्हाला एकादशीचं व्रत करायला ह्या अगोदर जमलंच नव्हतं तर तुम्ही ही स्मार्त एकादशी नित्य पूजा करून आणि पूजाविधी करून शेवटपर्यंत नक्की विधिवत अशी पार पाडा. काही अडचणच असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.